आज आम्ही आलो आहोत सातारा जवळच्या लिंब या गावी असलेल्या बारामोटेच्या विहिरीच्या ठिकाणी। ही विहीर कशी आहे, याचा इतिहास काय आहे, याची रचना कशी आहे, हे व्हिडिओ मध्ये सांगतो। साताऱ्याहून पुण्याकडे जाताना नागेवाडीला जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून आत तुम्ही नागेवाडी गावाकडे निघालात की लिंब या गावामध्ये तुम्ही प्रवेश करता आणि इथंच आहे ही छत्रपती शिवरायांचे नातू छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत विरुबाई भोसले यांनी बांधलेली बारामोटेची विहीर। 1719 ते 1724 या कालावधीत येथील आमराई आणि गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ही बांधली गेली। ही फक्त विहीरच नाही तर हा एक राजवाडा आहे। या विहिरीचा आकार वरून पाहिलं तर शिवलिंगासारखा दिसतो। संपूर्ण दगडामध्ये असलेल्या हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या विहिरीचे दोन भाग आहेत, एक आहे आड विहीर आणि दुसरी आहे मुख्य विहीर। या ठिकाणी पूर्वीच्या काळी 12 मोठा होत्या असं म्हणलं जात होतं, त्यामुळे याला नाव पडलं बारामोटेची विहीर। पाणी उपसण्यासाठी बैलाच्या साह्यानं या मोठा चालत असत। गेल्या 300 वर्षामध्ये याचं पाणी आटलेलं नाही। या ठिकाणी विविध प्रकारचे दगडामध्ये कोरीव काम केलेलं असून मराठ्यांच्या वैभवी स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या या विहिरीवरील महालामध्ये दगडी स्तंभांवर गणपती मारुतीच नव्हे तर छत्रपती शिवरायांची शिल्प सुद्धा कोरलेली आहेत। इथल्या इतर दगडी भिंतींवरची व्याघ्र शिल्पही थक्क करणारी आहेत। 100 फूट खोल आणि 50 फूट रुंद अशी ही विहीर आहे। या विहिरीमध्ये प्रवेश करत असताना समोरच मोडी लिपीमध्ये लिहिलेला एक शिलालेख देखील आहे। या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठ्यांच्या शौर्याचा मोठा इतिहास दडलेला आहे, पण त्यासाठी इथं प्रत्यक्ष भेट देऊन तो जाणून घ्या। त्यामुळे सांगली कोल्हापूरहून पुण्याकडे जात असाल किंवा पुण्याकडून सांगली कोल्हापूरकडे येत असाल तर निश्चितच मध्येच असणाऱ्या या ठिकाणाला जरूर व्हिजिट करा।